हे चिदान दे गा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती आणि संपदा संत संग दे सदा, गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी, यौंत प्रविश मम वाचमिमां प्रसूतां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वदाम्नां, अन्या उच्चहस्तचरण श्रवणत्वगादीं प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे, तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रेः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, पाण्डुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुर्ति प्रदेशं, विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजा, वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं, हे असुदिठी जयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुखे, तो जीवची परी तुके महेशेशी, एवढे जी महिमेचे करणे, देवाच्या बळेवानू मी कवने, का सूर्याची अंगा उठणे लागतसे, केवता कल्पतरुवरी फुलोरा, कायसे निपाहुने रोग क्षीरसागरा, कवने वासे कापुरा सुवासुदेवो, चंदनाते कैसे निचरचावे, अमृताते केवुते राधावे, गगनावरी उभवावे गडे केवो, तैसे श्री गुरुचे महिमान, अकळिता के असे साधन, ते जाणून आम्ही आनमन निवांत केले, सेवेलागी सेवक झालो, तुमचा लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, हो यावरील करावा वे, स्वामी तुकया देवा, यावरील करावा अवघे, चिदान दे गा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गाय नावडी हेची माझी सर्व जोडी, अखिल गुरुनिधान करुणावरुणालय, रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पंढरीश परमात्मा, ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य तेजोनिधी अखंड समाधिका नसणारे अलंकापूर निवासी माझे ज्ञानोबर आहे।
जाळोनी संसार बैसलो अंगणी, ज्यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली आणि परमार्थाचा कळस केला असे देहूचे सुप्रसिद्ध साधू माझे तुकोबार आहे. शांतही आहे, श्रीमंतही आहे आणि संतही आहे. या तिन्ही पदव्या महाराष्ट्रामध्ये त्या महात्म्याला शोभून दिसतात असे पैठणनिवासी माझे शांती ब्रह्म एकनाथ बाबा व ज्यांच्या कीर्तनामध्ये जगाच्या मालकानं नाचावं असे असणारे नामदेवराय व तत्कालीन सर्व साधू संत मंडळीच्या असीम कृपेने चालत आलेली आपली ही वारकरी संप्रदायाची ज्ञानगंगा. आणि मला असं वाटतं गेल्या 6 दिवसापासून तुम्ही त्या ज्ञानगंगेमध्ये स्नान करत आहात आणि आजची हे आपली 7वी आंघोळ. विठ्ठल विठ्ठल सर्व मायबापांची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग मी जगद्गुरु तुकोबरायचा 4 चरणाचा आहे. अभंग बहुतांशी सर्वांच्या पाठातलाच आहे. मला तरी असं वाटतं या टाळकऱ्यांमध्ये एकही टाळकरी असा नसावा की त्याचा हा अभंग पाठ नसावा आणि ज्याचा हा अभंग पाठ नसावा तो टाळकरी नसावा असंही म्हणलं तर काही वावगस होणार नाही. एवढा सोपा अभंग आहे. आणि या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे राहून आपल्या जीवनातली छोटीशी एक मागणी पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करतात. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी, अभंगाचं काही विश्लेषण करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असलेला आपला भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह तथा दुग्ध शर्करा योग म्हणजे श्रीमद भागवत कथा आणि यज्ञ 16 त्याच्यामधील उपांत सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने तथा कमिटीच्या वतीने ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. अगदी गोड नियोजन आहे. राजुरेश्वराच्या दरबारामध्ये आपण सर्व मंडळी बसले आहोत. मला आनंद वाटतोय महाराज. खूप सुंदर नियोजन सर्व मंडळींनी केलेलं आहे आणि अगदी थोड्या वेळामध्ये अभंगाची भूमिका मला तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायची आहे. आपण पुण्यवान आहात दादा, आपण भाग्यवान आहात की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्णयोग तुम्हालाही प्राप्त झाला आणि मलाही प्राप्त झाला. मी नेहमी सांगत असतो मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाकडून काही गोष्टी घडल्याच पाहिजेत. त्यामध्ये प्रामुख्याने देवाचा उत्सव घडला पाहिजेत. एक का देवाचा उत्सव साजरा करायचा याचं कारण असं आहे, ज्या विश्वमालकाने तुम्हाला या विश्वामध्ये जन्माला घातलंय, ज्या जगाच्या मालकाने तुम्हाला या मृत्यू लोकामध्ये जन्माला घातले, त्या विश्व मालकाच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपण भगवंताचे उत्सव साजरे केले पाहिजेत. थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. तुमचे आणि माझे पित्र संतुष्ट व्हावे याच्यासाठी महिन्याभरात वर्षभरात एक महिना असतो, त्याला आपण पितृपक्ष म्हणतो. कोणता पक्ष म्हणतो राजूरकर बाबा? पितृपक्ष. त्या पितृपक्षामध्ये आपण आपल्या वाडवडिलाला जेव घालतो. मला तर असं वाटतंय अक्षय तृतीयाचा पहिला रस आपण आपल्या वाडवडिलाला जेव घालतो. का? त्यांनी तुम्हाला आशीर्वाद द्यावे, त्यांनी तुमच्यावर कृपा करावी, याच्यासाठी तुम्ही काय करताय? पितृपक्षमध्ये आपल्या वाडवडिलाला जेव घालताय. जाणकार मंडळीला फक्त एवढंच सांगायचे, तुमचे पित्र तुमच्यावर खुश व्हावे यासाठी पितृपक्षामध्ये तुम्ही त्यांना जेव घालता. भगवंताची कृपा तुमच्यावर व्हावी आणि भगवंताची कृपा माझ्यावरही व्हावी याच्यासाठी तुम्ही काय केलेलं आहे आणि मीही काय केलेलं हा सर्वात मोठा प्रश्न आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, आपण सर्व भाग्यवान आहात की राजुरेश्वर भगवंताच्या दरबारामध्ये आपण सर्व मंडळी बसलेले आहोत. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका ज्ञानोबराय तुकोबराय जशी बुद्धी देतील तसं मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. लक्ष देऊन ऐका. अभंग मागणीपर प्रकरणातील 4 चरणाचा आहे. संप्रदायाचे काही अलिखित नियम आहे, त्यामध्ये हा एक नियम आहे. तसं गाथ्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये असं कुठंच वर्णन केलेलं नाहीये की 7व्या दिवशी कीर्तनकाराने मागणी परच अभंग घ्यावा, असं तुकोबराने कुठंच वर्णन केलेलं नाहीये. पण आमच्या संप्रदायामध्ये थोर मोठ्या साधू संतांनी जी काही परंपरा घालून दिलेली आहे, आम्ही त्या साधू संतांचे अनुयायी आहोत. म्हणून तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा. मार्ग दावणी गेले आधी त्यांनी जो मार्ग दाखवलाय त्या मार्गाचं अनुकरण करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून 7व्या दिवशी कीर्तनकाराने मागणी पर अभंग घ्यावा अशी एक आख्यायिका आहे, असं एक दंडक आहे. 7 दिवस ज्या ज्या व्यक्तीने जशी जशी सेवा केली असेल, कोणी अन्नदान दिलं असेल, कोणी श्रमदान केलं असेल, असंही काही नाहीये. 7 दिवसामध्ये पंगत घेतली म्हणजे त्याला जास्त पुण्य भेटतंय असं काही नाहीये. पंगत घेणाऱ्याला सुद्धा तेवढंच पुण्य आहे आणि इथं गणपती बाप्पा समोर हा मंडप झाडून घेणाऱ्याला सुद्धा किती आहे? तेवढंच पुण्य आहे. पंगत घालणाऱ्याला जेवढं पुण्य आहे तेवढंच पत्तरवाळ्या उचलणाऱ्याला सुद्धा पुण्य आहे. जेवढं कीर्तनकाराला पुण्य आहे तेवढंच गायकांना आहे, जेवढं गायकांना आहे तेवढंच वादकांना आहे, जेवढं वादकांना आहे तेवढंच सोपदारांना आहे आणि जेवढं गायक वादक कीर्तनकाराला तेवढं सुद्धा ऐकणाऱ्या लोकांना आहे. एक माणूस मला म्हणे, महाराज सप्ताहामध्ये सर्वांना जर समान पुण्य आहे तर सप्ताहामध्ये सर्वात जास्त पुण्य कोणाला लागतं? मी त्याला जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. त्याला म्हणलं, दादा एवढा सुंदर हा महाराष्ट्राला सुद्धा हेवा वाटावा एवढा गोड कार्यक्रम आपण राजुरेश्वर मंडळी करतात. एवढ्या चांगल्या कार्यक्रमामध्ये काड्या करणाऱ्यासारखा भाग्यवान जगात दुसरं कोणीच नाही. तो महापुण्यवान आहे. कसा आहे? कारण तो अवतारिक असतो, हे सर्वांना जमत नाही. म्हणून लक्ष देऊन ऐका, आपण पुण्यवान आहात.
आणि तुम्हा सर्व मायबापांची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग मी तुकोबरायचा आहे, लक्ष देऊन ऐका. शास्त्र असं सांगते, ज्या व्यक्तीला दान द्यायचंय तो व्यक्ती 3 गुणांनी युक्त असला पाहिजेत. दान देणारा व्यक्ती हा श्रीमंत असला पाहिजेत. 1, दान देणारा व्यक्ती हा उदार असला पाहिजे. 2, आणि दान देणारा व्यक्ती हा स्वतंत्र असला पाहिजे. 3, ह्या 3 गोष्टी जर दात्याकडे नसेल तो दान देऊ शकत नाही. आता एवढं मोठं नियोजन पाहिलं, सगळे संत महंत भागवत सगळं वातावरण पाहिल्यानंतर एखाद्या गरीब माणसाला सुद्धा अपेक्षा होती की मी सुद्धा राजुरेश्वर भगवंताच्या दरबारामध्ये काहीतरी अन्नदान करावं. इच्छा खूप आहे, अपेक्षाही खूप आहे, उदार आहे, स्वतंत्र आहे, पण काय करणार, त्यानं दिवसभर काम केल्याशिवाय त्याची घरातली चूल पेटत नाहीये. म्हणजे इच्छा खूप आहे पण पैसा नसल्यामुळे तो अन्नदान करू शकत नाहीये. म्हणून या 3 गोष्टी जर दात्याकडे नसल तो दान देऊ शकत नाही. काही साधक तुकोबरायकडे गेले, ओ बाबा, ज्या पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये तुम्ही उभे आहात तो पांडुरंग परमात्मा या 3 गुणांनी युक्त होता का? देवाचा जर विचार करायला गेलो तर ज्ञानोबराय सांगतात तसं तो षड्गुण ऐश्वर्य संपन्न आहे. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर व्यवस्थित म्हणून तो भगवंतुगा. तसं तो 6 गुणांनी युक्त आहे. पण श्रीमंतीचा जर विचार करायला गेलो तर महाराज सांगतात, ज्या लक्ष्मीसाठी आपण एवढी धावपळ करतोय, खरं सांगा आपलं बाजाराचं गाव आहे. रविवारच्या दिवशी आपल्या राजूरचा बाजार असतो ना, कोणत्या दिवशी असतो? बाजारच्या दिवशी, रविवारच्या दिवशी बाजार असतो. रात्रंदिवस शेतामध्ये एवढे कबाड कष्ट करता, याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी त्याच्या डोक्यावर, हे सगळे जे कष्ट तुमच्या आणि माझे चालू आहे हे फक्त पैशासाठी चालू आहे. कशासाठी चालू आहे हो? बोलत चला गड्या, कशासाठी? पैशासाठी. माझा डोळा एवढा दुखतोय, काहीतरी जखम झाल्यामुळं मला एका डोळ्यानं काही दिसत नाही. एका डोळ्यावर काम चालू आहे बरं सोमनाथ सध्या, थोडा त्रास होतोय. तरी पण एवढा त्रास असताना सुद्धा मी तुमच्या गावाला कीर्तनाला आलो. देवासाठी का पैशासाठी? नाही, बोला, लाजू नका. हां, असं मोकळं बोललं पाहिजे. म्हणजे आम्हाला कळू द्या आमच्याविषयी तुमच्या मनात किती पाप आहे. हे तोंडावाटे बाहेर येऊ द्या, तुम्ही असं मनात नका ठेवू मारा. कळलं पाहिजेत ना, लक्ष देऊन ऐका. ज्या लक्ष्मीसाठी तुम्ही आणि मी रात्रंदिवस प्रयत्न करतो ती लक्ष्मी माझ्या पांडुरंगाची दासी होती. मी सांगतोय सर ज्ञानोबरायचं प्रमाण नाटाच्या अभंगामध्ये तुकोबराय वर्णन करतात. पहा, जयाचे नाम पाप नासे, लक्ष्मी रेसी जयाची दासी, ओ हाते जपुंज पापनासी, लक्ष्मी ऐसी जयाची दासी, तो हा तेज पुंज राशी, सर्व भावे तुका त्याशी शरण. थोडं लक्ष द्या कीर्तनाकडे माझ्या, ऐका. ज्या लक्ष्मीसाठी आपण रात्रंदिवस धावपळ करतोय, सर्वांचे प्रयत्न त्याच्यासाठी चालू आहे, दिवस पाहत नाही, रात्र पाहत नाही, फक्त धावपळ चालू आहे तुमची माझी. लक्ष देऊन ऐका. ती लक्ष्मी माझ्या पांडुरंगाची दासी होती. खरं सांगा, आता लक्ष्मी ज्या माणसाची सेविका असेल त्या माणसाला काय कमी असेल हो महाराज? द्या सोडून दुसरं प्रमाण घ्या. पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे का कुलती, किंवा म्हणून येतो का कुलती. महाराज कळलंय आम्हाला, जगाचा मालक श्रीमंत आहे का हो बाबा? जगाचा मालक उदार आहे का? उदारतेचं जर वर्णन करायला गेलो तर महाराज सांगतात, उदार तो हरी ऐसी कीर्ती चराचरी, अनंत हे थोरी गरजताती पोवाडे. प्रमाण घ्या, नामदेवराय सांगतात, सुदामा ब्राह्मण
दुखे दारिद्र्य पिढीला मुष्टीभर पोय घेवोनी त्याचे भेटी लागी गेला शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला हो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. 3 मुठी पोहे दिलेले सुदाम्याने फक्त. किती? तुम्ही आमच्या गणेशानंद बाबांच्या मुखातून श्रीमद भागवत कथा खूप सुंदर कथा केली महाराज. आवाजही दादांचा खूप गोड आहे. ह्या वर्षी भागवताला खूप चांगल्या प्रकारचा आनंद आलाय. सुदाम देवानं 3 मुठी पोहे दिले, सोन्याची नगरी देऊन टाकली. कळलंय महाराज आम्हाला. जगाचा मालक श्रीमंत आहे 1, जगाचा मालक उदार आहे 2. स्वतंत्र आहे का काय त्याची ताकद आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये सांगतात, गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभो प्रैलस्थानम निधानम बीजमव्य म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हाले जो जगा ते चाळीता. मायबाप हे सर्व जे काही चाललंय ते माझ्या भगवंताच्या सत्तेनं चाले. हे शरीर कोणाचे असत्ते कोण बोलविते हरिविन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको प्रमाण घ्या. तुझी सत्तेने वेदासी बोलणे तुझी सत्तेने वेदासी बोलणे वडा वडा थोडा वडा बोलणे तुझिया सत्तेने वेदासी बोलणे तुझिया सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालने तुझिया पडे सूर्यासी चालने तुझिया पडे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धणी त्याच्या सत्तेने सर्व हे विश्व चालते. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे. बस शेवटचं प्रमाण देऊ. तो हा देवाचाही देव बळीया माझा पंढरीराव. साधकाला कळालं हो बाबा तुमचा पांडुरंग परमात्मा देण्यासाठी योग्य कळलंय हो आम्हाला. पण जे जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये त्यांचा अधिकार लागेल ना महाराज. काही नसताना ओळख नसताना तुम्ही देवाला कसं मागणार आहे. शक्यच नाहीये. अरे पांडुरंगाला तुम्ही काहीतरी ओळख द्या. देवा तुझ्यासाठी आम्ही काय नाही केलं. ओळख नसताना का अनोळखी माणसाला कसं मागू शकतो आपण. चष्मेवाले दादा तुमचं नाव काय? हा तुमचं सांगा. तेजराव भाऊ दानवे. ऐका बरोबर माणूस निवडला बरं मी. तेजराव काका ऐका फक्त माझ्या प्रश्नाचं शांततेनं उत्तर द्या. तुमची माझी ओळख नाहीये. तुम्ही कधी मला बघितलं नाही मी कधी तुम्हाला बघितलं नाही. तुम्हाला माहीत सुद्धा नाही पुरुषोत्तम महाराजे या मी राजूर परिसरामध्ये कीर्तन आलो. माझ्या गाडीचं चेंबर फुटलं खालून. मी गॅरेजवाल्याला फोन केला. ए गॅरेजवाले दादा गाडीचं चेंबर फुटलंय रे. त्यानं तपासलं आणि मला सांगितलं म्हणे महाराज 40 ते 45 हजार रुपये तुम्हाला खर्च आहे. काय तुम्ही 2 व्हीलरवर चालले होते. मी आवाज दिला ओ बाबा ओ दादा गाडी थांबवा. तुम्ही माझ्या समोर आले आणि मी तुम्हाला विनंती केली फक्त खरं उत्तर द्या. गणपती बाप्पाच्या दरबारात ते खोटं बोलू नका. तुमची माझी ओळख नाही कधी माहीत नाही. हा पुरुषोत्तम महाराज आहे असं आहे तसं आहे काहीच नाही आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं हो मी आळंदीहून आलो आहे. माझं नाव पुरुषोत्तम महाराज आहे. माझ्या गाडीचं चेंबर फुटलं आहे हो. गॅरेजवाल्याने मला 40,000 रुपये खर्च सांगितला. मला 40,000 रुपये देता का. पहिला प्रश्न आहे फक्त तुमच्याकडे तेजराव बाबा. एका अनोळखी धोत्रावाल्याला
एका अनोळखी कीर्तनकाराला, एका अनोळखी महाराजाला, कधी त्याला आपण बघितलं नाही, त्याचं गाव माहीत नाही, तो काय करतो हेही माहीत नाही, एका अनोळखी माणसाला तुम्ही 40,000 रुपये देतात का पहिल्या भेटीत? कोणीच देऊ शकत नाही महाराज. कसं देणार? भिकाऱ्याला 10 रुपये टाकताना 10 वेळेस विचार करणारे भिकारी लोक आपण. एका अनोळखी धोत्रावाल्याला 40,000 रुपये एका भेटीत देतील? अहो ठरले तेच देत नाही आणि तसे कसे देतील महाराज? अवघड काम आहे. ऐका, ठरून कमी करतात. मला तर महाराज झाल्यापासून असा अनुभव आहे, कधीच लोकांनी असं बरं चुकून पाकिट कमी झालं नाही. सास्ते बाबा लोक म्हणतात महाराज चुकून कमी झालं. मी कीर्तनकार झाल्यापासून आतापर्यंत या महाराष्ट्रातलं चुकून कधीच जास्त पाकिट झालं नाही. कमीच काय येतं काही कळत नाही. लोक म्हणतात चुकून कमी झाला, जाऊ द्या. आता तुमची माझी ओळख झाली जयराव बाबा. तुम्हाला माहिती आहे आपल्या राजुरेश्वर कार्यक्रमात पुरुषोत्तमने कीर्तन केलंय. हे पुरुषोत्तम महाराज पाटील आहे, अगदी जवळ यांचं गाव आहे, यूट्यूबवर प्रसिद्ध आहे. आता याच्यानंतर मी 10-12 दिवसांनी या परिसरात आलो. माझ्या गाडीचं चेंबर फुटलं आणि मला मॅकॅनिकलनं खर्च सांगितला 40-50 हजार रुपये. तुम्ही रस्त्यानं जात असताना मी आवाज दिला, ओ बाबा गाडी थांबवा. तुम्ही लगेच गाडी थांबवली की माझ्याकडे पाहून म्हणसाल महाराज काय झालं? मी म्हणाल काही नाही हो, गाडी खराब झाली आणि पैसे नाही आहे माझ्याकडं, मला 40,000 रुपये द्या. तुम्ही क्षणाचाही विचार न करता खिशात हात घालसाल, नाही तर फोन पे येऊन का होईना तुम्ही मला 40,000 रुपये द्याल. आता तुमची माझी काय झाली बाबा? काय झाली? ओळख झाली. तुम्हाला माहिती आहे नाही पैसे दिले तर आपण 2-3 कीर्तनं फुकट करून घेऊ. काहीच झाली, ओळख झाली का नाही? हां कळलं. ऐकून घ्या. तसं तारखेला पगार आणायला गेले, आपला बाप देईल का पगार? जसं व्यवहारात ते जमत नाही तसं देवासाठी काही ना काहीतरी साध. एवढं सहजासहजी जर देवाची कृपा झाली असती तर प्रत्येकाने देव घरी बांधून ठेवला असता महाराज. एवढं सोपं नाही हो. काही साधक म्हणले महाराज पांडुरंग परमात्मा देण्यासाठी योग्य त्याचा अधिकार आहे, कळालाय आम्हाला. तुकोबरायचा काय अधिकार आहे? काय तुकोबरायचं वर्णन करायचं मला? तुकाराम तुकाराम नाम अनुरेणू या थोकडा तुका आकाशा वेदाचा तुवा कामासीचा ठावाने व्हावा. तुकोबरायच्या वंशामध्ये जन्माला आले, त्या वंशाचे पूर्वज विश्वंभर बाबा आहे. कोण आहे? विश्वंभर बाबा आहे. तुकोबरायच्या आईचं नाव कनकाई आहे आणि वडिलाचं नाव बोलोबा आहे. काय? आईचं नाव कनकाई आणि वडिलाचं नाव बोलोबा. बोलोबा दर 15 दिवसाला पंढरपूरला गेले की पंढरपूरहून घरी आल्यानंतर आपल्या पत्नीला सांगायचे, ए कनकाई, ए कनकाई, अगं ऐकलंस का? आतून आवाज यायचा. जी काय त्या पंढरपूरचं वातावरण होतं ग, काय त्या दिंड्यान, काय ते महाराज लोकन, काय त्या फुगड्या, असं वाटत होतं घरी येऊच नाही. हा सगळा वृत्तांत ऐकल्यानंतर कनकाई साहेबाच्या डोळ्याला धारा लागायच्या. कनकाई साहेब म्हणायच्या, मालक एकदा तरी मला पंढरपूरला घेऊन चला ना. मला एक विचारायचं सर्व मंडळीला, विश्वंभर बाबापासून बोलोबापर्यंत जर नित्य पंढरपूरचे वारकरी तुकोबरायची परंपरा होती, मग कनकाई साहेबाला पंढरपूरला का नेत नव्हती? याचं कारण असं आहे, सध्या महाराष्ट्राचा देशाचा जर विचार करायला गेला तर सगळ्यात धार्मिक जर कोण असेल पुरुषांपेक्षा महिला आहे. कोण आहे? आज तुम्ही मंडपाचा सर्वे करा, महिलांची संख्या जास्त आहे का पुरुषांची संख्या जास्त आहे? महिलांची. भागवताला सुद्धा महिलांची संख्या जास्त होती का पुरुषांची? कुठेही दिंडीला सुद्धा कोणाची संख्या जास्त असते सस्ते बाबा? महिलांची. सरकार का बावळट आहे की त्यांना एसट्या फुकट करायला महाराज?
त्याच्यामुळेच तर सरकार एवढं प्रेम करतं महिलांमंडळीवर. फक्त सरकारला माझी विनंती, सरकार आमचं थोडं लांबलंच चालतं, पण यांना अजून 10-20% भेटता कामा. सध्या त्या 50%मध्ये कुठे आहे? 50% असून सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या बरोबरीला आहे. अजून जर 25% त्यांना आरक्षण भेटलं, पुरुष मंडळी आपल्याकडे 2च कामं येणार आहे, चपात्या करायची आणि धुणं धुवायची. उद्या त्या नक्की म्हणतील ते भांडे घासून घे, मी चालले कीर्तनाला म्हणतील त्या, म्हणून बरोबर आहे का नाही. मग एवढ्या जर महिला धार्मिक आहे, एवढ्या जर महिला भाविक आहे, एवढ्या जर महिला श्रद्धाळू आहे, मग बोलोबा कणकाईला का नेत नव्हते पंढरपूरला? शास्त्राने एक महिलांच्या ठिकाणी दोष सांगितलेला आहे. त्या कोणत्याही देवाला न्या, काही ना काही मागितल्याशिवाय राहाल. आणि बोलोबाने विचार केला, हिनं जर माझ्या पांडुरंगाला काही मागितलं तर माझ्या वंशाला बट्टा लागल. राग आला पत्नीला. ओ काय कमी केलंय तुमच्या पांडुरंगाने? मला 12 गावची जहागिरी आहे, 350 एकर जमीन आहे, सोनं नाणं, हिरे माणिक मोती, नौकर चाकर सगळं काही आहे. फक्त एवढंच ना मालक, माझ्या पोटी संतान नाही. बोलोबा म्हणले, हीच गोष्ट तू पांडुरंगाला मागशील म्हणून तुला पंढरपूरला नेत नाहीये. शपथ घेतली मग गळ्याची. ओ मालक, तुमच्या गळ्याची शपथ घेऊन सांगते, मला मरायच्या अगोदर एकदा पंढरपूरला घेऊन चला. मी खरंच काही मागणार नाही, तुमच्या वंशाला बट्टा लागल असं कोणतंच काम करणार नाही. आता हो नाही करता नेण्यासाठी तयार झाला. इच्छा नसती माणसाला बायकोला कुठं न्यायची, पण न्यावं लागतं, कारण स्त्री हट्ट आहे ना. तो कोणता हट्ट आहे? स्त्री हट्ट आहे. ताई बायको पुढं बसलेली म्हणून म्हणलो बरं मी. ऐकावं लागतं. पखवाजा असू द्या, गायक असू द्या, दिंडीचा अध्यक्ष असू द्या, तो फक्त कीर्तनात ज्ञान सांगू शकतो. अहम ब्रह्मास्मी तत्वमशी प्रज्ञानाम ब्रह्म. घरी गेली की बायको म्हणती, भोप्या अहम ब्रह्मास्मी. हो नाही करता नेण्यासाठी तयार झाले. चला, मुक्काम दर मुक्काम करत पंढरपूरला पोहोचले. चंद्रभागेचं स्नान झाल्यानंतर बोलोबा आपल्या पत्नीला सांगतात, ए कणकाई. जी मालक. काही मागू नको बरं पांडुरंगाला. ओ मालक ऐका ना, तुमच्या गळ्याची शपथ घेऊन सांगते, काय कमी केलंय तुमच्या देवाने मला? 12 गावची जहागिरी आहे, 350 एकर जमीन आहे, सोनं नाणं हिरे माणिक मोती नौकर चाकर सगळं काही आहे. फक्त एवढंच ना, माझी कूस अजून खाली आहे. हीच गोष्ट तू पांडुरंगाला मागू नको. तुमच्या गळ्याची शपथ घेते, मला काहीच मागत नाही. चोखोबरायच्या पायरीचं दर्शन घेतलं, पुंडलिकरायाच्या पायरीचं दर्शन घेतलं, नामदेवरायाच्या पायरीचं दर्शन घेतलं. आणि स्त्रियांची बारी वेगळी आणि पुरुषांची बारी वेगळी आहे. आणि स्त्रियांच्या बारीमध्ये कणकाई आईसाहेब पांडुरंगाच्या गाभाऱ्यात गेल्या आणि पांडुरंगाचं ते स्वरूप पाहिलं. खरं सांगू का, या जगातील सगळ्यात सुंदर व्यक्ती जर कोण असेल तर देव आहे महाराज. तुम्ही एकदा त्याच्याकडे बघा, भागवतकार वर्णन करतात, पहा किती सुंदर आहे. बरहा पीडम नटवर वपु कर्ण यो कर्णिकार बिभ्रत वासम कनक कपिशं वैजयंतीच माला राजस सुकुमार मदनाचा पुतळा. एकदा का देवाला पाहिलं की महाराज माणसाला जीवनातलं काहीच पाहा वाटत नाही. पाहिली वेद लावी बैसे जीवे जडोनी. एक हिंदी कवीचं वर्णन आहे. एक गवळण यमुनेला पाण्याला चालली होती. कुठं चालली होती? यमुनेला पाण्याला. आणि विश्वाचा मालक यमुनेमध्ये खेळत असताना त्या गवळणीची आणि भगवंताची नजराला नजर झाली. किती गोड वर्णन आहे, शपक आहे पण सुंदर आहे. ती गवळण सांगते, पहा, हा मैं तो गई भरने को जमुना में पानी, देख छवि नटकट की भई में दीवानी, उसने मारी जो तिरकी नजर सावरा जादूगर. एक गवळण सांगते, देवा तू काळा असून लोक तुझ्यावर एवढं प्रेम करतात. काय म्हणली ती? घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है, मुस्कान तेरी मोह घायल कर जाती है. त्या गवळणीचा आरोप आहे कृष्णावर. तुम गोरे होते तो क्या कर जाते मोहन, जब काले रंग पर ही दुनिया मर जाती है.
अबे तू काळा असून लोक एवढे पागल आहे. बे हा शब्द विदर्भातला या. ए अबे तू काळा असून लोक तुझ्यावर एवढं प्रेम करतास. बाय चान्स जर तू गोरा असता तर काय झालं असतं लोकांचं. एवढा दिसायला गोडे माझा जगाचा मालक. आणि एकदा त्याच्याकडे पाहिलं की माणसाला काही पाहायची इच्छा राहत नाही. हरिने माझे हरिले चित्त भारवित विसरले. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला तेने वेधियले मन, तेने वेधियले मन, बोला बोला. तेने वेधियले मन, 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 तेने वेधियले मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला. विश्वाच्या मालकाकडे पाहत आहेत. तोंड शांत आहे, डोळ्यामधून आनंद अश्रू येत आहेत आणि मनातल्या मनात कणकाई आई साहेब देवाला सांगते, हे पांडुरंगा किती अभागी आहे रे मी. विश्वंभर बाबापासून तर माझ्या नवऱ्यापर्यंत नित्य तुझे पंढरपूरचे वारकरी. मला पहिल्यांदा तुझं दर्शन होतंय. तोंड शांत आहे बरं माया, लक्ष देऊन ऐका. तोंड कसं आहे? शांत आहे. तोंड कधी शांत राहत नाही तुमचं, पण सांगतोय मी तोंड शांत आहे कणकाई आई साहेबाचं. आणि मनातल्या मनात विचार चालू आहे, ए पांडुरंगा किती गोड दिसतोयस रे तू, किती सुंदर आहे. आणि मनातल्या मनात कणकाई आई साहेबाचा होता तो विचार आलाच महाराज. मनातल्या मनात देवाला म्हणते, तोंडानं शांत बसलेलं आहे, फक्त मनातल्या मनात विचार चालू आहे, ए पांडुरंगा ऐक ना, किती दिवस दोघं नवरा बायकोन वारी करायची रे आम्ही, त्यांना तर आता चालणंही होत नाही, मला सुद्धा चालणं होत नाही. हे बघ ना, ऐक ना, माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ, हे बघ माझा वंश वाढावा म्हणून नको पोरगा देऊ रे, पण तुझी पंढरपूरची वारी खंडित होऊ नये म्हणून एखादा वारकरी पोरगा घाल ना माझ्या पोटी जन्मामध्ये. हे मनात आलं होतं. कशात आलं होतं? देव तर नाचायलाच लागला बाबा 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 बाबा. कणकाई आई साहेब निघून गेल्या आणि बोलोबा दर्शनाला आले. आतापर्यंतचा नेम होता, ज्या ज्या वेळेस बोलोबा पांडुरंगाच्या गाभाऱ्यात जायचे त्या त्यावेळेस पांडुरंगाची मान अशी खाली राहायची. का? भक्तीचं ओझं एवढं झालं होतं की त्या भक्तीच्या ओझ्यामुळं पांडुरंग परमात्मा मान सुद्धा वर करत नव्हते. आज पांडुरंगाने लांबूनच जयहरी घातला. ओ बोलोबा, ओ जयहरी. बोलोबाला कळलं कणकाईनं काहीतरी मागितलं, आवाज दिला कणकाईला, ए कणकाई जी काही मागितलं का पांडुरंगाला? तुमच्या गळ्याची शपथ घेऊन सांगते मालक, माझे या तोंडानं काहीच मागितलं नाही. रागवले बोलोबा पांडुरंगाला. का रे पांडुरंगा, माझ्या पत्नीने काही मागितलं नाही, मग मान का वर केलीस? त्यावेळेस बोलोबा सांगतात, आज मी सगळ्याच्या सगळा सातबारा कोरा केलाय तुमचा, व्याजही भरलं मुद्दलही भरला, तर 1 रुपया तुमचा माझ्या आपण केला कसा? बोलोबाला पांडुरंग परमात्मा सांगत होते, कणकाई आई साहेबाच्या मनात आलं. जाणकार मंडळीला मला एवढंच सांगायचं, अरे मनात आलेलं जर माझा पांडुरंग परमात्मा पूर्ण करतो तुमच्या इच्छा, तर तुम्हाला आणि मला गणपती बाप्पाला तोंडानं मागायची काहीच गरज नाही महाराज. तुम्हाला आणि मला गणपती बाप्पाला नवस करायची काय गरज आहे? नवसच जर तुम्हाला करायचा असेल ना महाराज, तर देवाच्या साक्षात्काराचा नवस करा. पोरायचे, नोकरीचे आणि याचे त्याचे नवस करून काय फायदा आहे महाराज? तुमच्या प्रारब्धात जे आहे ते भेटणार आहे. प्रारब्धानच लक्ष्मी भेटणार आहे, प्रारब्धानच मान भेटणार आहे, प्रारब्धानच धन भेटणार आहे. नवस करून जर सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या असत्या तर तुकोबरायच्या गाथ्यामध्ये प्रमाण नसतं आलं.
कन्या पुत्र की, नवसे कन्या पुत्र की, तरी का मागे पती, तरी का करनेला के पत्याला. अंधश्रद्धेचा पहिला कायदा जर या महाराष्ट्रामध्ये कोणी पारित केला असेल तर तो तुकोबरायांनी केलेला आहे. नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती, सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते, आपल्या पोटासी रडते मागते सीते अवधान. माझ्या ज्ञानोबरायांनी माझ्या तुकोबरायांनी तुम्हाला डोळस परमार्थ करायला सांगितलेला आहे. कोणता परमार्थ करायला सांगितलेला आहे? डोळस परमार्थ. अंधश्रद्धेच्या आधारी वारकरी संप्रदायातल्या कोणत्याच साधून या महाराष्ट्राला नाही. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु, कर्मावर विश्वास ठेवा, कष्ट करा. बसून काही जमत नाहीये. पाठीमागं मी त्या प्रदीप मिश्रांची एक कथा ऐकली अमरावतीला. त्यांनी सांगितलं की भगवान शंकराच्या पिंडीवर जर तुम्ही पाणी टाकलं तर तुम्हाला पेपर द्यायचं काम नाहीये, तसेच पास होसाल. चांगलंय. शिवमहापुराणचा विरोध माझा अजिबात नाहीये महाराज. माझी विनंती तुम्हाला, जेव्हापासून प्रदीप मिश्रांच्या कथा भारतामध्ये व्हायला लागल्या त्या दिवसापासून सगळ्यात जास्त चांगले दिवस जर कोणत्या देवावर आले असेल तर गणपती बाप्पावर आलेले आहे महाराज. खरं सांगतो तुम्हाला. नाही तर बरेचशा महादेवाच्या मंदिरात लोक जात सुद्धा नव्हते महाराज. आज मंदिरही चांगले व्हायला लागले, चांगली गोष्ट आहे. आणि माझ्या मायमावल्याचा सिंहाचा वाटा आहे त्याच्यामध्ये. बिचाऱ्या सकाळी 4 वाजता गरम पाणी घेऊन जाते महादेवाला. चांगली गोष्ट आहे माया. मला खूप आनंद आहे. थडग्याच्या दर्शनाला जाण्यापेक्षा तुम्ही महादेवाच्या दर्शनाला जाता ती हिंदू धर्मासाठी खूप चांगली गोष्ट आहे महाराज. कारण की पहिले वैष्णव जर कोण असेल तर वैष्णवानाम यथा शंभू, एक जनार्दनी वैष्णव, 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 शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी शिरोमणी महादेव. भागवतामध्ये सुद्धा सांगतात की वैष्णवानाम यथा शंभू, पुराणानाम इदम तथा. पुराणामध्ये सर्वात श्रेष्ठ पुराण जर कोणतं असेल तर भागवत पुराण आहे. क्षेत्रानाम चैव सर्वेशाम, सर्वात सुंदर क्षेत्र जर कोणतं असेल तर काशी आहे. सर्वात मोठं तीर्थ जर कोणतं असेल तर गंगा आहे. तसं वैष्णवानाम यथा शंभू, सर्वात श्रेष्ठ वैष्णव जर कोण असेल तर भगवान शंकर आहे. म्हणून लक्ष देऊन ऐका. अंधश्रद्धेच्या हरी संप्रदायाने तुम्हाला नेलेलं नाहीये. ज्या वंशामध्ये विश्वंभर बाबापासून तर बोलोबापर्यंत नित्य पंढरपूरचे वारकरी होते, त्या वंशामध्ये माझ्या तुकोबरायचा जन्म झालाय. आणि त्या तुकोबरायच्या गाथ्यामध्ये एक अभंग आहे. काही मागणे हे अमनुचित, वडिला चिरित जाणत असे. आमच्या वाडवडला चिरित आहे, तुला काही मागायचं नाहीये. त्या जगद्गुरु तुकोबरायच्या गाथ्यामध्ये 125 म्हणजे 125 अभंग मागणी पर प्रकरणात दिले. तसं तर तुकोबराय देवाला मागतच नव्हते. पांडुरंग परमात्माच म्हणायचा. मागण्याची आस बाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. देवाचा आग्रह झाल्यानंतर तुकोबरायने आपल्या अंतकरणात ती मागणी जगाच्या मालकासमोर प्रगट केली. ती कोणती? अभंगाचं पहिलं दान देगा देवा, हे दान देगा देवा, हे दान देगा देवा, हे दान देगा देवा, हे दान देगा देवा, देवा हे दान देगा देवा, हे देवा हे दान देगा देवा, हे दान देगा देवा. तुझा विचार बाबा, हे दान देगा देवा, तुझा विचार बाबा, हे दान देगा देवा, तुझा विचार बाबा. गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी,
घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझ्या तुकोबराने पांडुरंग परमात्म्याला विनंती केली, हे पांडुरंग ऐक, हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. सर्व काही होऊ द्या गड्यानो, पण देवाचा विसर तुमच्या जीवनामध्ये नाही झाला पाहिजे. खरं सांगू का महाराज, लक्ष देऊन ऐका माझं कीर्तन. ज्या दिवशी देवाचा विसर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये होईल, त्या दिवशी समजून चाला की तुमच्या आणि माझ्या जीवनाची अधोगती सुरू झालेली आहे. महाराज एक सांगू तुम्हाला, संसारातल्या प्रत्येक गोष्टीचा विसर झाला तरी चालतो. तुमच्या घरच्यांचा हो द्या, दारच्यांचा हो द्या, लेकरं बाळाचा हो द्या, संपत्तीचा हो द्या, बायकोचा हो द्या, पण देवाचा विसर होऊ देऊ नका. ज्या दिवशी देवाचा विसर होईल त्या दिवशी या जगामध्ये तुम्हाला कोण वाचवणार आहे? तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. लक्ष देऊन ऐका, अख्खं जग तुमच्या विरोधात जाऊ द्या, देव तुमच्या सोबत असू द्या. देव सखा जरी जगाव घे कृपा करी, जाको राखे साईया मार न सके कोई, जो जग बैरी होए पर बाल न बाका होए. जितने तारे गगन में उतने शत्रु होए, जा पर कृपा रघुराम की बाल न बाका होए. ज्या दिवशी देवानं ठरवलं ना तुमचं कल्याण करायचं, मग अख्ख्या जगाने जरी ठरवलं तुमचं वाटोळ करायचं, तरी तुमचं कोणीच वाटोळ करू शकत नाही. पण लक्ष देऊन ऐका, जग विरोधात गेलं तरी चालतं, देव नाही गेला पाहिजे. ज्या दिवशी देव विरोधात जाईल त्या दिवशी तुमचं माझं कोण ऐकणार आहे? महाराज रामायणामधला एक गोड प्रसंग आहे. प्रभू रामचंद्राचं रावणाचं युद्ध चालू आहे, सायंकाळची वेळ आहे. जगाचा मालक समुद्राच्या किनारी बसलेला आहे. उद्याच्या युद्धाची तयारी करत असताना भाल्यातला बाण काढला आणि त्या बाणाला टोक लावत होते माझे प्रभू रामचंद्र. लाल बुंद तो बाण झाल्यानंतर तो बाण थंड व्हावा म्हणून माझ्या प्रभू रामचंद्राने चिखलामध्ये टाकलेला आहे. 10-5 मिनिटं झाले, चिखलातला बाण काढल्यानंतर त्या बाणाला रक्त लागलं होतं. प्रभू रामचंद्राचं अंतकरण भरून आलं, अरे निश्चित माझ्याकडून काही ना काहीतरी पाप झालंय. चिखलामध्ये हात घातला तर एक रक्ताने माखलेलं बेंडूक होतं, थरथर थरथर कापत होतं, शेवटचे श्वास मोजत होतं. जगाच्या मालकाने त्या बेंडकाला हातात घेतला आणि जगाच्या मालकाला रडायला लागले, ए बेंडका, अबे कारण नसताना ड्रॉ 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 करून अख्खं गाव जागा करतोस तू. काय म्हणले प्रभू रामचंद्र त्या बेंडकाला? अबे कारण नसताना ड्रॉ 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 करून अख्खं गाव जागा करतोस. आज एवढा मोठा आणीदार बाण तुझ्या पाठीत गेला, तू ओरडला का नाहीस? बेंडकू रडत होतं, जगाच्या मालकाकडे पाहत होतं, आणि रडता रडता बेंडकाने जे उत्तर दिलं ते खूप महत्वाचं होतं. बेंडूक प्रभू रामचंद्राला सांगत होते, ए रामा, ज्याच्या नावाने हाक मारायची देवा, ज्याच्या नावाने धावा करायचा देवा, तोच जर आज आम्हाला मारायला लागला तर धावा कोणाच्या नावानं करायचा हा मोठा प्रश्न आहे. म्हणून लक्ष देऊन ऐका, ज्या दिवशी देव तुम्हाला सोडल त्या दिवशी या जगातलं कोणीच तुम्हाला वाचू शकत नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, काही झालं तरी चालतं, माणसानं देवाचा विसर होऊ द्यायचा नाही. विसरतो ना माणूस देवाला. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई, जो सुख में सुमिरन करे तो दुख काए कोई. दुःखामध्ये मनुष्य देवाच्या जवळ असतो, सुखामध्ये मनुष्य देवाला विसरून जातो. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, काही झालं तरी चालतं, देवाचा विसर नाही पडला पाहिजेत. महाराज दुसरं काय मागणार आहे तुम्ही देवाला? काहीच मागू नका. हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. थोडी संपत्ती आली, थोडी सत्ता आली, थोडा पैसा आला की मनुष्य देवाला विसरतो ना. महाराज आम्ही सर्व गुरुबंधू मंडळी आळंदीला राहायला होतो. 2004-5 साली आपण सगळेजण सोबत होतो. ज्या ज्ञानोबरायची प्रदक्षिणा केल्याशिवाय आम्हाला करमत नव्हतं, ज्या ज्ञानोबरायचं 2 वेळेस दर्शन केल्याशिवाय आम्हाला दिवस कसा गेला हे आठवत नव्हतं, ज्या इंद्रायणीचं स्नान केल्याशिवाय आम्हाला अजिबात आंघोळ केल्यासारखं वाटत नव्हतं, त्या ज्ञानोबरायचं आता आम्हाला 4-4 महिने दर्शन होत नाही. हे विसरणं नाही तर काय आहे महाराज? आता कार्तिकीला गेल्यानंतर सुद्धा गर्दी पाहिली की दर्शन होत नाही. हे पाप आहे आपल्या जीवनातलं. काय म्हणून सर्व काही झालं तरी चालतं, देवाचा विसर जीवनामध्ये होऊ देऊ नका. आणि एकदा का देवाला विसरले तर निश्चित तुकोबराय म्हणतात, देवा तुझा विसरण. आता माझ्या तुकोबरायला देवाचा विसर कधी पडला होता हो? गोविंद असनी गोविंद शैनी गोविंद त्यामनी बैसलासे, माझी मज झाली या नावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. तुकोबराने ही सर्व जी मागणी मागितलेली फक्त ती तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. तुकोबरा देवाला सांगतात, हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. ठीक आहे तुकोबराय, ही जर मी तुमची इच्छा पूर्ण केली, ही जर मी तुमच्या मनातली इच्छा पूर्ण केली, तुम्ही काय करसा?
गुण गाईन आवडी 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 आवडी हेची माझी सर्व जोडी. देवा तू जर मला हे दान दिलं तर मी काय करेल, आवडीनं तुझं गुणगान गाईल. आज आवडीनं गुणगान कोणी गायला तयार नाही, सवडीनं गुणगान गायला तयार आहे. परमार्थ लोकांचा खूप वाढलाय महाराज. आज एवढा का हा समाज थोडा आहे का महाराज, खूप समाज. मी खरं सांगू का महाराज, मी दररोज कीर्तन करतोय, नारदाच्या गादीवरून सांगतोय. आज परमार्थाला जेवढे चांगले दिवस आहे तेवढे IT पार्कला सुद्धा नाही आहे महाराज. परमार्थाला जेवढे चांगले दिवस आहे तेवढे शेअर मार्केटला नाही, कोणालाच नाही तेवढे. कुठेही पहा तुम्ही लोक एवढेचे. पूर्वी फक्त सप्ताहानिमित्त कीर्तन होत होते, आता एवढं चांगलं झालं माणसं मेले की कीर्तन आहे, माणसं जलमले की कीर्तन आहे. 90 वर्षाच्या डंगऱ्याचा वाढदिवस आणि कीर्तन आमचं. त्यांना अख्खं गाव खाल्लेलं असताना आम्ही म्हणतो साहेबासारखा माणूस नाही. किती वावळटपणा आहे म्हणजे. महाराज आहे नरकात, ऐकणार आहे नरकात, आणि गायकवादक अगोदरच गेले असतात, कारण की पंचपती अगोदर सुरू करतात ना ते. लक्ष देऊन ऐका. आणि खरं सांगू का, त्यातल्या त्यात वर्षश्राद्धाचे कीर्तन सुरू झाले तेव्हापासून तर एवढं खोटं बोलावं लागतं. अरे कठीण तळा झाला. 2 दिवसापूर्वी एकाची पुण्यतिथी केली मी आबा, आणि फेटा बांधता बांधता त्याच्या पोराड म्हणलं, का रे काय करत होते वडील? काही नाही हो म्हणे महाराज, माझा बाप 1 नंबरचा बेवडा होता म्हणे. म्हणलं मेला कशानं? काही नाही, 2 व्हीलरवर येत असताना पंख पेल होत्या का, ट्रकवाल्यानं उडवलं, मागच्या टायर खाली गेलं आणि ते जागीच मेलं म्हणे. आणि ते मेलंय दारू पिऊन, आणि मी पुण्यतिथीला अभंग घेतला, याजसाठी केला होता हा. गायक माझ्या पुढचे ते म्हणायचे, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आज परमार्थ खूप वाढलाय महाराज, पण दिवसांदिवस परमार्थातली गर्दी वाढत चालली, पण दर्दी कमी होत चालली. माझी सर्वांना विनंती आहे, देखाव्यानं माणसानं संसार केला पाहिजेत गड्यांनो. चांगली गाडी घ्या, चांगला बंगला बांधा, चांगले कपडे बांधा, हे देखाव्यासाठी आहे. पण परमार्थात फक्त आणि फक्त तुमचं अंतकरणच पाहिलं जातं महाराज. परमार्थामध्ये फक्त तुमचा भाव पाहिला जातो. परमार्थामध्ये तुमच्या रूपाची गरज नाहीये. अरे ज्या शबरी मातेला जगाचा मालक प्रभू रामचंद्र भेटण्यासाठी गेला, ती शबरी माता भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली माय होती हो. ती कोणत्या ब्युटी पार्लरला जात होती, 14 वर्ष वनात राहणारी माय माऊली. पण विश्वाचा मालक तिच्या घरी जाऊन शबरी मातेचा उद्धार केला. तिथं फक्त विचार केला जातो तुमच्या प्रेमाचा आणि भावनेचा. मी दररोज कीर्तनातून सांगतोय, आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है, लेकिन आपका दिखावा भला कितना भी अच्छा हो, मेरा भगवान तो आपको आपकी नियत से ही जानता है. म्हणून परमार्थ आवडीनं करावं महाराज, सवडीनं नाही. वेळ भेटल्यानंतर कीर्तनाला नका येत जाऊ, वेळ काढून कीर्तनाला येत जा महाराज. लोक काय म्हणतील म्हणून कीर्तन नका ऐका जाऊ, देव काय म्हणाल म्हणून कीर्तन ऐकत जा. काही लोक माळ सुद्धा लोक काय म्हणतील म्हणून घालतात. अजिबात तसं करायचं नाही. देवाचा विचार करा. म्हणून गुण गाय नावडी. गायक कमी का महाराज? आता कीर्तनात गाणारे, तमाशात गाणारे, पिक्चरमध्ये गाणारे, भागवतात गाणारे, रामायणामध्ये गाणारे, पण गायक म्हणून आमचं नाव कुठंच घेतलं जात नाही. गायक म्हणून सुरदासजीचंच नाव घेतलं जातं. लक्ष देऊन ऐका. सूर अनेक फिरे कन मागत पै पद सूर सो स्वाद कहा, पुनिताल मदिरा बजाती फिरे, मीरा मतवारिस चाह कहा, सिया राम कथा कितनों ने लिखी, पर तुलसी जैसी मर्याद कहा, न
नरसिंह बसे प्रतिखंबन में, पर काढ़न को प्रल्हाद कहा। नामदेवराय कीर्तन करायचे त्यावेळी जगाचा मालक नाचायचा। नामदेव कीर्तन करी देव नाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर। एवढा जोरात नाचायचा देव की नाचता नाचता पांडुरंगाचा पितांबर गळायचा। हे नामदेवरायचं कीर्तन आहे। आम्ही काल्याच्या कीर्तनात लोक झोपतात हो आपल्या हे आपलं नशीब आहे। 2-4 दिवसापूर्वी एका ठिकाणी माझं कीर्तन होतं, एक मायमाऊली माझ्याकडे आली। आपल्या तिकडच्या म्हाताऱ्या आहे, त्यांचा एक स्वभाव आहे, लेकरांच्या गालावून हात फिरवतात, त्याला कोंबाळणं म्हणतात। काय म्हणतात? कोंबाळणं। ती मायमाऊली माझ्याकडे आली, माझ्या गालावून हात फिरवला आणि मला म्हणते, पुरुषू, म्हणलं काय गाजी, किती गोड कीर्तन करतोस माय। असं ऐकल्यानंतर माझी छाती डायरेक्ट 57 फूट झाली। म्हणलं माझं एवढं वर्णन तर कोणीच केलं नाही। मी त्या आजीच्या पायाजवळ बसलो, म्हणलं का ग माय, तुला माझं काय आवडलं ग कीर्तनात? ती म्हणे, भाऊ मी कुठं शाळेत गेलेली आहे का काय गेलेली, मला काय कळतं रे बाळा, पण मला एवढं कळतं की तू खूप सुंदर कीर्तन करतो। आता सुंदर म्हणल्यानंतर माझी अपेक्षा वाढली ना, नेमकं काय आवडलं तुला? माझं बोलणं आवडलं, माझं गाणं आवडलं का आईचं गीत आवडलं, नेमकं काय आवडलं ग आई? ती म्हणायची, बाळा मला काय कळतं रे कीर्तनातलं, मी एकदम साधी बाई आहे, पण खरं सांगू पुरुषोत्तम, तुझ्यासारखा कीर्तनकार मी महाराष्ट्रात पाहिला नाही। मग तर मला घामच फुटला, म्हणलं नेमकं काय आवडलं असेल एवढं? मी परत आईचं दर्शन घेतलं, हे माय एकदा सांग ना, म्हणलं मला तुझं काय आवडलं माझ्या कीर्तनाचं? म्हातारी हळूच म्हणे, भाऊ काय आवडायचं रे तुझ्या कीर्तनातलं, मला घरी 4-4 गोळ्या घेऊन झोप येत नाही म्हणे मला। काय म्हणली ती? घरी 4-4 गोळ्या घेऊन झोप येत नाही। भाऊ तू रूप पाहत आलोचनी म्हणल्यावर मी घोरायला लागले, पहा हे नशीब आहे आपलं। कुठं आपलं कीर्तन आणि कुठं? तानसेनजी आणि मीराबाईची एक वेळेस संवाद झाला। तानसेनजी म्हणायचे, मी पट्टदीप राग गायला की दिवे लागते एवढी ताकद आहे माझ्या गाण्यामध्ये। मी मेघ मल्हार राग गायल्यानंतर पाऊस पडतो एवढी ताकद आहे माझ्या गाण्यामध्ये। पण मीराबाई, मी एवढं सुंदर गातो पण आतापर्यंत कधी देव नाही नाचला माझ्या गायनामध्ये। त्यावेळेस मीराबाईने जे उत्तर दिलं ते खूप सुंदर आहे। मीराबाई सांगतात, तानसेनजी तुम्ही खूप महान आहात, पण तुम्ही जे गाणं गाता ते फक्त राजा खुश व्हावा म्हणून, आणि मी जे गाणं गाते ते फक्त आणि फक्त माझा कन्हैया खुश व्हावा म्हणून। म्हणून देवासाठी जर परमार्थ असेल तर तुम्ही कसाही करा, तो देव तुमचा स्वीकार करेल। पण देवाला सोडून तुमचं कोणतंही असू द्या महाराज, ते सगळं निषिद्ध मानलं जातं, असार मानलं जातं। म्हणून परमार्थ खूप वाढलाय महाराज, पण परमार्थ सवडीनं वाढलाय। आणि महाराज तर सांगतात, आवडीने भावे हरी नाम घेसे, आवडीने भावे हरी नाम घे, सवडीने भाव नाही सांगितलं, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे। नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे। आपला विश्वास देवावर कमी पडतोय। माझी सर्व मंडळीला विनंती, मायबाप निश्चित माझ्या देवावर विश्वास टाका। माझा पांडुरंग परमात्मा तुम्हाला या संकटातून सोडवल्याशिवाय राहणार नाही। कुठंतरी श्रद्धा कमी पडते महाराज आपली, कुठंतरी प्रेम कमी पडतंय। प्रत्येकाने आपल्या जीवनातला सर्वात शेवटचा पर्याय देव ठेवलेला आहे। अरे 4 तास ऑपरेशन करतात डॉक्टर, आणि ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ज्या वेळेस आला त्यावेळेस नातेवाईक विचारतात, ओ डॉक्टर सांगा ना आमचं पेशंट कसं आहे। त्यावेळेस डॉक्टर एका वाक्यात सांगतो, हे बघा
मला जेवढे प्रयत्न करता आले तेवढे मी केले. आता या पेशंटला वाचवायची जबाबदारी कोणाची आहे? अरे मग देवच जर तुम्हाला वाचवत असेल तर शेवटचा पर्याय का ठेवता? पहिला पर्याय ठेवा ना. तुम्ही ज्या कसायाकडं मांसाहार आणायला जाता ना, बकरं कोंबडं वगैरे, तर तो कसाई पहिला बोकडा कापल्यानंतर ज्यावेळेस लटकवतो ना, तर गिऱ्हाईक देण्याच्या अगोदर तो अगरबत्ती लावतो. कोणाला लावतो? त्याचा जो देव असेल त्याला. अल्लाला लावत असेल, कोणाला लावत असेल, तो त्याचा भाग आहे. आणि तो सांगतो देवा आज माझा धंदा चांगला होऊ दे. याच्याही पुढं सांगतो तुम्हाला, दारूचा दुकान ज्यावेळेस सेटरवळ करतो त्यावेळेस पहिली अगरबत्ती देवाला लावतो. देवाला म्हणतो देवा गणपतीचा उत्सव चालू आहे त्याच्यामुळे गिऱ्हाईक कमी आहे, परवा दिवशीपासून थोडा धंदा चांगला होऊ दे बरं माझा. मग वाईट कामाची सुरुवात जर लोक चांगल्या देवापासून करत असेल तर आपण आपल्या चांगल्या कामाची सुरुवात देवापासून का करू नये? इथं जेवढा काही हिंदू बांधव बसलेला आहे त्या हिंदू बांधवांना माझी विनंती आहे, अरे मुस्लिम धर्माचे लोक जर दिवसातून 5 वेळेस नमाज पडत असेल तर हिंदूच्या लेकरांना एकदा का होईना हनुमान चालीसा म्हणलीच पाहिजे. तो तुमचा माझा काय धर्म आहे. का नाही करू महाराज? केलं पाहिजे. किती जरी फास्ट म्हणली, किती जरी हळू म्हणली, तर 7 मिनिटाच्या वर हनुमान चालीसा म्हणायला लागत. तुम्ही हा संकल्प करा, जो 7 बार पाठ कर कोई सुखही बंदी, नासे रोग हरे सब पीडा, जपत निरंतर हनुमंत बलबीरा. तुम्ही हनुमंतरायाचं भजन करून पहा महाराज. या विश्वातील चालतं बोलतं दैवत जर कोण असेल तर माझे बजरंगबली. कोणते? तुम्ही हनुमान चालीसा तर म्हणत नाही, पण भद्रा मारुतीला बायको मागितल्याशिवाय अवघड झालं बाबा या पोरायचं. बरं कोणत्या देवाला काय मागावं एवढं तरी कळलं पाहिजे ना विष्णू दादा. आता बायकोच जर मागायची तर कृष्णाला मागा, त्या बाबाची PhD झालेली त्याच्यामध्ये. ब्रह्मचारी माणसाला बायको मागून तुमचं लग्न ठरलंच कसं, हा मोठा प्रश्न आहे. म्हणून देवावर विश्वास ठेवा. मी दररोज सांगतोय, एका माणसाची डोक्याची सिर ब्लॉकेज झाली, ऐका लक्ष देऊन. संभाजीनगरच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं. 4 तास ऑपरेशन झालं. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर डॉक्टर आले. त्याचं बिल काढलं होतं 25 लाख रुपये. किती बिल काढलं? 25 लाख. 60-70 वर्षाचा म्हातारा आहे. ते 25 लाख रुपयाचं बिल पाहिल्यानंतर म्हातारा रडायला लागला. म्हाताऱ्याच्या डोळ्याला धारा लागल्या. तो डॉक्टर मारकडी होता. ओ बाबा बाबा ऐका ना, ते 25 लाख रुपये जर तुम्हाला थोडे जास्त वाटत असेल तर माझी विनंती, मी तुम्हाला त्यातले 10-5 लाख रुपये कमी करतो. तुम्ही माझ्या आजोबासारखे, फक्त रडू नका. तो म्हातारा हसायला लागला आणि त्या डॉक्टरला सांगत होता, वेड्या माझी 25 एकर जमीन समृद्धी महामार्गात गेली. किती गेली? 25 एकर. त्याच्यात डुप्लिकेट 400 आंब्याचे झाडं होते. खरे नाही 400. मला लिगली व्हाईट 40 कोटी रुपये आलेले. तू जर 50 लाख रुपये बिल काढलं असतं तरी मी 2 मिनिटात ते बिल पे केलं असतं. एवढा श्रीमंत माणूस आहे मी. डॉक्टराला आश्चर्याचा धक्का बसला. एवढं जर म्हातारं श्रीमंत आहे, एवढी जर म्हाताऱ्याकडे प्रॉपर्टी आहे, तर ते 25 लाख रुपयाचं बिल पाहून म्हातारं रडतं का? त्यावेळेस ते म्हातारं डॉक्टरला सांगत होतं, ए डॉक्टर 4 तास ICU मध्ये माझं शरीर सांभाळलं तू, तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स 25 लाख रुपये काढलं. वयाच्या 70 वर्षापर्यंत देवानं मला सांभाळलं, पण रुपयाचं सुद्धा मेंटेनन्स घेतलं नाही. दुःख माझ्या जीवनामध्ये. एक सांगू का गड्यांनो, तुम्ही देवावर विश्वास ठेवा. मी नारदाच्या गादीहून सांगतो महाराज, तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. 2-4 दिवसापूर्वी एका चांगल्या खासदारांचा वाढदिवस होता. माझं कीर्तन होतं. कीर्तन संपल्यानंतर आम्ही सर्व जेवायला बसल्यानंतर ते खासदार मला सांगत होते, म्हणे महाराज आम्हाला एक लोकसभा सांभाळावं लागते. तुम्ही 4 राज्यामध्ये कीर्तन करता, कधी थकत नाही, कधी तुम्हाला त्रास होत नाही, कधी तुमच्या गाडीचा अपघात होत नाही, काय कारण आहे हो याचं? मी त्या खासदारांना जे उत्तर दिलं ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणलं साहेब रात्री कीर्तन संपल्यानंतर 9च्या नंतर 11च्या नंतर आमचा ड्रायव्हर गाडी चालवतच नाही. मग खासदार म्हणले कोण चालवतं? मी म्हणलं रात्री ड्रायव्हरच्या रूपात पांडुरंग परमात्मा रात्रभर गाडी चालवतो, त्याच्यामुळे दुःख होण्याचं काही कारण. तुम्ही देवावर विश्वास ठेवा. आणि देवावर जर विश्वास ठेवला तर निश्चित माझा विश्वाचा मालक तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भव सिंधू. म्हणून परमार्थ आवडीनं करा मायबाप. आज परमार्थ खूप वाढला. मी तुम्हाला सांगितलं ना, जिकडं जाऊ तिकडं सप्ते चालू आहे. आज गणेशाच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात कमीत कमी 10,000 सप्ते चालू असतील महाराज. काल आमच्या आळंदीला काला झालाय. आमच्या गोविंदगिरी महाराजांचा सप्ताह होता. बाबा 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 बघावं तेवढं बघावं, एवढं सुंदर वातावरण आहे. एक संन्यासी महात्मा, मला वाटतं आपल्या राम मंदिराचे ते कोषाध्यक्ष आहे, म्हणजे सचिव आहे. कोण आहे? सचिव आहे. काल योगी आदित्यनाथजी, रमेशभाई ओझा, रामदेव बाबा, श्री श्री रविशंकर असा महात्मा नाहीये की तो काल अलंकापुरीमध्ये आला नाहीये. सप्ते खूप वाढले, कीर्तनही खूप वाढले, महाराजही खूप वाढले.
पण दिवसांदिवस परमार्थातली आवड कमी होत चालली आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, परमार्थ आवडीने करा, गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी. तुम्ही देवाचं चिंतन करा आणि देवाचं चिंतन करण्यासाठी तुम्हाला नरदे जगाच्या मालकाने त्याला मी तर नेहमी सांगतो, आवट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया, हे खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. औट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया. एवढा 3.5 हाताचा नरदे माझ्या जगाच्या मालकाने दिलाय. देवाचं चिंतन करा बरं. एवढा मोठ्या राजुरेश्वराच्या दरबारात आपण बसलेली मंडळी आहे. उद्या राजुरेश्वराचा जयंतीचा जन्मोत्सव आहे. प्रत्येकाने संकल्प करा. जर तुम्हाला हा सप्ताह सार्थक व्हावा वाटत असेल तर प्रत्येकाने उद्यापासून संकल्प करा की कमीत कमी 11 माळी तरी रामकृष्णारी या मंत्राचा जप करील. अशी जर प्रत्येकाने तयारी ठेवली तर आपण असं समजू हा सप्ताह कसा झालाय, सार्थक झालाय. महाराज विनवितो सकळ जना कर जोडून थोर लहाना, दान इतुले द्या मज दिना म्हणे तुकया बंधू. बस बाकीचं काहीच करू नका. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन तुम्ही आठवा. आणि देवाचं चिंतन केलं माणूस वाया गेला असा माणूसच नाहीये महाराज. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकी येला. पेडा हसत हसत खा पेडा गोडे, पेडा झोपीतही खा पेडा गोडच, पेडा रडत रडत खा कसा आहे पेडा गोडे. म्हणून सर्वांनी संकल्प करा, देवाचं चिंतन करील, पण ते चिंतन कसं करील, आवडीनं करील, सवडीनं करणार नाही. आणि आवडीनं जर परमार्थ केला तर निश्चित माझ्या जगाच्या मालकाची कृपा तुमच्यावर संपादन झाल्याशिवाय राहणार नाही. गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी. याच्या पलीकडे तुकोबराय सांगतात, देवा मला काही नको, अभंगाचं लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा, मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा, मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा, मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा. संत देई सदा, संत संग देई सदा, संत देई तृतीय चरणामध्ये तुकोबराय सांगतात, न लगे मुक्ती आणि संपदा, मला काहीच नकोय. अरे अनिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा, काहीच नको. मुक्ती नको, का मुक्ती नको, मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी, होय सांगवायची तुका म्हणे. द्यायची जर इच्छा असेल तर संत संग दे. ए मायबाप, माणसाच्या जीवनाला सुगंध जर कोणामुळे मिळत असेल तर तो फक्त संत संगतीमुळं. म्हणून सर्वांना माझी विनंती, काहीतरी माणसाचा वेळ संत संगतीमध्ये गेला पाहिजेत. अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव आपण एवढ्या थाटामाटात साजरा करतोय, त्याही काळामध्ये हजारो राजे झाले. आजही 1000 राजे, उद्याही 1000 राजे होतील.
पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर एक आदर्श व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येते. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर तुम्हाला ऊर्जा मिळते. याचं कारण काय आहे? दिवसभर राज्यकारभार करत होता माझा राजा. नुसता एक तालुका नव्हता सांभाळत, जिल्हा नव्हता सांभाळत, एका पक्षाचं कॅबिनेट मंत्रीपद नव्हतं त्याच्याकडं अख्ख्या महाराष्ट्राची धुरा होती. त्यावेळेस गाड्या नव्हत्या, रेल्वे नव्हते, विमान नव्हते, घोड्यावर प्रवास केला माझ्या राजाने. कशावर प्रवास केला? पण एवढी धावपळ असताना आदिलशाही मुघलशाही रात्रंदिवस माझ्या राजाच्या विरोधात काम करत होती. पण एवढी धावपळ असताना सुद्धा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच तुकोबरायचं कीर्तन चुकवलं नाही महाराज. म्हणून तर आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की ऊर्जा निर्माण होती. माझी तर विनंती आहे महाराज, ज्या दिवशी एक वारकरी एक सरकारी एकत्रित येईल त्या दिवशी महाराष्ट्र निश्चित चांगल्या दिशेने गेल्याशिवाय राहणार नाही महाराज. कारण की समाजाला योग्य दिशा देण्याचं काम आतापर्यंत जर कोणी केलं असेल तर साधू संतांनी केलेलं आहे महाराज. तुकोबरायासारखा महात्मा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये होता. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन अजरामर झालं. आज सुद्धा लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं. एवढ्या मोठ्या राम मंदिराच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या दिवशी सुद्धा गोविंदगिरी महाराजांच्या मुखामधून राजा म्हणून फक्त आणि फक्त रामाच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव निघलं. मला तर आनंद वाटतोय महाराज. त्या दिवशी आमच्या जळकेकर महाराजांनी तुम्हाला सांगितलं की 10 इंजिनियर पैकी 8 प्रमुख इंजिनियर कुठले होते? आपल्या महाराष्ट्रातले होते महाराज. अजून जेवढं काही सागवनाचं लाकूड गेलंय दरवाजासाठी ते कुठलं गेलंय? महाराष्ट्रातलं गेलंय. मला आनंद वाटतोय. एवढं मोठं प्रभू रामचंद्राचं देवस्थान आहे, पण सचिव पदावर सुद्धा महाराष्ट्रातला माणूस आहे. महाराष्ट्रातले लोक किती बुद्धिमान असतील याचा विचार करा महाराज. म्हणजे अख्खा भारताचा पैसा एका साधूच्या हातात, ही महाराष्ट्राची ताकद आहे बरं महाराज. गोविंदगिरीजी महाराज राम मंदिराचे कोषाध्यक्ष म्हणजे कोण आहे? सचिव आहे. आणि मला तर आनंद वाटतोय महाराज. हा भारत स्वतंत्र झाल्यापासून मला वाटतं 140 कोटी लोकसंख्या आपल्या देशाची असेल. 140 कोटी, बरोबर आहे का नाही? त्या 140 कोटी लोकसंख्येमध्ये राम मंदिराच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेला 7,000 VIP दर्शन होतं. किती? 7,000 VIP. त्यांनाच पासेस होत्या. त्या 7,000 VIP मध्ये सर्वात मोठे VIP जर कोण असतील तर त्यामध्ये 6,000 फक्त आणि फक्त महाराज लोक होते. ही हिंदू धर्मासाठी सर्वात मोठी चांगली गोष्ट आहे महाराज. आतापर्यंत जेवढे काही पंतप्रधान झाले तेवढ्या पंतप्रधानामध्ये साधूला सगळ्यात मोठा मान जर कोणाच्या काळामध्ये मिळाला असेल तर नरेंद्रभाई मोदींच्या काळामध्ये मिळाले. मला वस्तुस्थिती आहे. लोक आम्हाला म्हणतात तुम्ही BJPचे आहो. नाही हो महाराज. जो मनुष्य चांगलं काम करतो संप्रदाय निश्चित त्याच्या पाठीमागे उभं राहतोय महाराज. तुम्ही चांगलं काम करा ना. तुम्ही राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या टायमाला जर रामाच्या विरोधात बोलत असाल तर आम्ही कसं तुमच्या संग राहायचं? हाही एक मोठा प्रश्नच आहे ना महाराज. म्हणून चांगलं, अरे डॉक्टर अब्दुल कलाम हे मुस्लिम धर्माचे होते, तरी सुद्धा आपल्या लेकरांना त्यांचे धडे महाराष्ट्र आणि भारत देश जातीचा विचार करत नाही महाराज. तुमचं आणि माझं भांडण फक्त विचाराशी आहे. जेवढं आम्ही तुकोबरायला मानतो तेवढंच आम्ही कबीर महाराजांना मानतोय महाराज. आम्ही कबीर महाराज आणि तुकोबराय वेगळे कधी मानलेच नाही. पण तुम्ही महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रातलं खाऊन जर प्रभू रामचंद्राचा विरोध करत असेल तर तशाच्या विरोधात आम्ही बोलणार, हा आमचा धर्म आहे. विठ्ठल विठ्ठल. आज एवढ्या बहुसंख्येनं तुम्ही सर्व मंडळी उपस्थित आहात. सर्व हिंदू बांधवांना माझी विनंती आहे, असंच जर धर्माविषयी आपण एकनिष्ठ राहिलो आणि सर्व मंडळी जर एकत्रित राहिले आणि प्रत्येकाने जर म्हणलं मी हिंदू आहे आणि हिंदुस्तान माझा देश आहे, तर मी गणपती बाप्पाच्या दरबारात तुम्हाला सर्वांना आश्वासन देतोय, नाही विनंती करतोय, भविष्यात 5 वर्षात हा माझा भारत देश हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? सर्वांना एकत्रित यावं लागेल. मी ह्या जातीचा आहे आणि मी त्या जातीचा आहे अजिबात म्हणू नका. कधीतरी म्हणा आपण हिंदू आहोत महाराज. ज्या दिवशी तुम्ही सर्वजण माणसाल हिंदू आहे, मी तो दररोज कीर्तनातून सांगतोय, अरे मुस्लिम धर्माच्या लोकांनी हिरवा झेंडा वर केला तर सर्व मुस्लिम बांधव त्या झेंड्याखाली जाऊन बसतात. बौद्ध धर्माच्या लोकांनी निळा झेंडा वर करू द्या, सर्व बौद्ध बांधव त्या झेंड्याखाली जाऊन बसतात. हिंदू लोकांचा पहिला प्रश्न निर्माण होतो, कोणता झेंडा घेऊ हाती? घर एकन झेंडे बारा. म्हणून प्रत्येक हिंदूच्या घरावर फक्त आणि फक्त भगवा ध्वज राहायला पाहिजेत. तो भगवा ध्वज कोणत्या पक्षाचा नाहीये. भगवा ध्वज ही वारकरी संप्रदायाची पताका आहे महाराज. काय आहे? वारकरी संप्रदायाची पताका आहे. म्हणून आपण सर्वच जर मंडळी एकत्रित राहिलो
तर निश्चित उद्याचं भविष्य तुमच्या आणि माझ्यासाठी खूप अवघड आहे, चांगलं आहे. हे आज जर तुम्ही या मंडपाचा सर्वे केला तिथं 70% तरुणांची संख्या आहे. विष्णुदादा किती? 70%. बघा ना तुम्ही, जेवढे गायक आहे त्यात एकही म्हातारा माणूस नाही. आमचे राजूरकर महाराज सोडले तर आता त्यांचं वय झालं, पण ते आमच्या सर्वात सिनियर आहे. पण जेवढे काही गायक आहे, आबा आपला जिल्हा तुम्ही काही असं साधं समजायचं काम नाही. हे जे गायक आहे ना, हे महाराष्ट्रातील टॉप गायक आहे सगळे, आणि ते आपल्या जिल्ह्याचं वैभव आहे महाराज. बरोबर आहे का नाही? हे जे वादक आहे सर्वच मंडळी एका होनी बळी रे. कोणी जर विचारलं काय दिलंय तुमच्या जालन्या जिल्ह्यानं, तुम्ही सांगायचं दादा महाराज पाटील दिले आमच्या जिल्ह्यानं. कोणी सांगितलं काय दिलं, आमचा चिल्या बाळ दिला. बरोबर आहे का नाही? वा वा. आमचे काका महाराज आहे, आमचे गाडेकर महाराज आहे, आमचे ढाकणे महाराज, आमचे विष्णू महाराज, आमचे मुरलीधर महाराज आहे. हे सर्व मंडळी खूप संघर्ष केला बरं काका आबा या लोकांनी. ताई आम्ही ज्यावेळेस आळंदीला होतो, लोकांना आता वाटतंय आम्ही खूप मोठे झालो, पण एक काळ असा होता, विष्णू महाराज आणि मी वृंदावनला भागवत शिकायला होतो. 2-2 दिवस खायला भेटत नव्हतं आम्हाला. ही परिस्थिती आहे महाराज. आज खूप संघर्ष करून हे लोक खूप मोठ्या पदावर गेलेले. आळंदीत 1.5 रुपयाला चहा भेटायचा त्यावेळेस. किती काका? 1.5 रुपये. असं हलकटासारखं हे त्याच्या तोंडाकडे पाहत होतं, ते त्याच्या तोंडाकडे पाहत, की आपण जर सगळे गेले तर कोणी असं बाजूला बसत होतं, बा प्यायचा निघून जायचं, बिल कोण देईल. बरोबर आहे का नाही? आमचा सोमनाथ दादा हा तो काय पाहिला पाखवाजा होता, नंतर कीर्तनकार झाला, आणि आज महाराष्ट्रामध्ये साऊंडमध्ये जर नाव घेतलं तर आमच्या सोमनाथ दादाचं नाव आहे महाराज. ही सुद्धा एक अभिमानाची गोष्ट आहे महाराज. पण आम्ही लोक काही असं एकदम श्रीमंताचे लेकरं नाही महाराज, खूप गरिबीचे लेकरं आहे. पण संघर्ष करून 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 आज ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेमुळे आज आम्ही या पदावर आलो आहे. आमच्या सस्ते महाराजांची दिंडी अगदी 4 वर्ष झाली, पण तुकोबरायच्या सोहळ्यामध्ये सर्वात जास्त लोक आहे महाराज. ही वस्तुस्थिती आहे. आणि कारण हे कारणच असं आहे, जे लोक निष्काम जगतात त्यांच्या मागं समाज असतो महाराज. बरोबर आहे का नाही? नुसतं त्यांनी ठरवलं पंढरपूरला जागा घ्यायची तर सर्व लोकांनी मदत केली, स्वइच्छेनं मदत केली असा माणूस नाही आहे. बरं त्यांना मदत करतात बी लोक, कारण ते कीर्तनाचे पैसे बी ठरवत नाही हो. ते त्यांची 11 घेऊन गेले तर लय चांगला कार्यक्रम असला तर 5,000 देतात लोक त्यांना, पण बिचारा कधीच नाराज होत नाही. आता आम्ही कोणाला मागतही नाही ताई, ना आम्हाला कोणी देत नाही, कारण कीर्तनाचेच एवढे घेतो, त्याच्यामुळं लोकायला द्यायची इच्छा होत नाही. का कोणाला ज्याला जे जमलं त्यानं ते केलं पाहिजे महाराज. कोणी निष्काम करायचं, कोणी फुकट करायचं, कोणी ताकद लावून घ्यायची. बरोबर आहे का नाही? प्रत्येकाला समाज देत नाही आहे. म्हणून जीवन काहीतरी काळ संत साहित्यामध्ये माणसाचं गेलं पाहिजे, संत सहवासामध्ये गेलं पाहिजेत. आमचे दुसरे ज्यांनी आपल्या राजूरला सुंदर अशी वारकरी भोजनालय टाकलं, आमचे काय महाराजांचं नाव? सागर महाराज बोराटे. मंडळीनो, दुसऱ्याच्या धाब्यावर खाण्यापेक्षा एखाद्या वारकऱ्याच्या हॉटेलमध्ये जाऊन जेवत जा. तिथं तुम्हाला पवित्रही मिळेल आणि सात्विकही मिळेल, कारण हॉटेल मालक माळकरी आहे. काय माळकरी आहे. एकादशीच्या दिवशी हॉटेलमध्ये दुसरं अन्न शिजवल्या जात नाही, चतुर्थीच्या दिवशी सुद्धा दुसरं अन्न शिजवल्या जात. चांगलं आहे, ज्याला जे जमतं त्यानं ते करायचं. कोणी दिंड्या काढायच्या, कोणी शिबिरं करायचे, कोणी नियोजन करायचे, कोणी ट्रिपा काढायच्या. ज्याला जे जमल त्यानं ते करायचं. का? संघर्ष केल्याशिवाय मनुष्य जीवनात मोठा होऊ शकत नाही. विठाल तुकोबराय सांगतात बाकी काहीच नको. संत संग दे सदा, न लगे मुक्ती आणि संपदा. संत संग दे सदा. काहीतरी काळ माणसाच्या संत संगतीमध्ये गेला पाहिजेत, आणि हे सगळं करण्यासाठी महाराज सांगतात शेवटच्या चरणामध्ये, Yeah.
हेची माझे हेची माझे सर्व हेची माझे सर्व जोडे हेची माझे सर्व जोडे शेवटच्या चरणामध्ये माझे तुकोबराय सांगतात हे सगळं काही करण्यासाठी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्मासी. तसंही साधू संतांच्या जीवनामध्ये गर्भवासाचं दुःख नाहीये. आपल्याला काही सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मांस मळमूत्र जाणा तुझं क्षणोक्षणात ध्यात असे. पण साधू संतांच्या जीवनाचा इतिहास जर पाहिला तर पहा गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदय असता नाम तुझे. म्हणून साधू संतांनी प्रतिज्ञा केली घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे गणपतीरायाच्या दरबारात आपण बसलेलो आहोत ना देवाला मागत असताना फक्त एवढंच मागा इतना तो करना स्वामी हो जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना राधे को साथ लाना तब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो जमुना का बंसी बट हो मेरा सावरा निकट हो तब प्राण तन से निकले. देहांत काले तुम सामने हो बंसी बजाते दिल को लुभाते यही गीत गाते मैं तन्नांत त्यागू गोविंद दामोदर माधवेती. बस देवाचा विसर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये नाही पडला पाहिजे. एवढं देवाला मागा बाकीचं काही मागण्याची गरज नाही आहे. म्हणून तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्मासी गुणगायना आवडी हेची माझी सर्व जोडी. सर्व मंडळीला माझे हात जोडून विनंती मायबाप नाही काही करता आलं तर प्रत्येकानं देवाचं चिंतन करा. बस गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. या देशाला पाकिस्तानपासून भीती नाही आहे. या देशाला बांगलादेशपासून भीती नाही. या देशाला नक्षलवाद्यापासून भीती नाही. या देशाला आतंकवाद्यापासून तर अजिबात भीती नाही आहे. या देशाला सर्वात मोठी जर भीती कशापासून असेल तर फक्त व्यसनापासून आहे. म्हणून तरुण पोरांना माझी विनंती आहे कारण की आपला हा जो परिसर आहे तो खूप जास्त देशीप्रेमी. त्याच्यामुळं माझी विनंती तुम्हाला देशीप्रेमी सोडून द्या आणि देशावर प्रेम करा म्हणजे तुमची क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही आहे. ज्यांच्या होटावर मिशा नाही आहे असे सुद्धा लोक देशीच्या आहारी गेलेले. माझी विनंती चांगलं जीवन जगा.
आज राजूरचं मार्केट खूप चांगलं प्रकारचं वाढलं आहे, खूप चांगलं डेव्हलप होतं आहे. माझी सर्वांना विनंती आहे, आज आपल्या राजूर संस्थानला पर्यटनासाठी तीर्थक्षेत्राच्यासाठी खासदार साहेबांच्या प्रयत्नातून 100 कोटी रुपये मिळालेले. किती मिळालेले? 100 कोटी. माझी सर्वांना विनंती आहे, अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव जेवढे काही ट्रस्टी असेल त्यांना माझी विनंती आहे, आपण तसं अष्टविनायकापैकी सगळ्यात मोठं गणपतीचं देवस्थान जर कोणतं असेल तर आपलं राजुरेश्वराचं आहे. अख्ख्या महाराष्ट्रातले मंदिरं पहा तुम्ही, पण एवढं मोठं मंदिर आणि एवढी मोठी जागा तुम्हाला महाराष्ट्रात कुठंच पाहायला भेटणार. मी तर या मताचा महाराज आहे, अजून एवढं डेव्हलप करा, एवढं डेव्हलप करा, एवढं डेव्हलप करा की समृद्धीहून प्रवास करणाऱ्या माणसाला सुद्धा राजुरेश्वराचं दर्शन करून पुढे जायची इच्छा झाली पाहिजे. एवढं सुंदर केलं पाहिजे आपण. आणि काय कमी केलं? तुम्ही देवासाठी करा, देव तुमच्यासाठी केल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणून तरुणांना माझी विनंती, पुराण उद्योगधंद्याकडे वळा, कष्ट करा, मेहनत करा. अरे UP बिहारचे लोक तुमच्या राजूरला येऊन पाणीपुऱ्या विकून दररोजचा टर्नओव्हर त्यांचा 5-5, 7-7 हजाराचा आहे. राजस्थानवाले स्वीट मार्टवाले तुमच्या जालन्यात जिल्ह्यात येऊन त्यांचा दररोजचा टर्नओव्हर 50-50 हजार रुपयाचा आहे. मग बाहेरच्या राज्यातले लोक येऊन जर इथं कष्ट करत असेल तर आपण सुद्धा कष्ट करा. जमिनीच्या भरोशावर राहू नका, कापसाच्या आणि सोयाबीनीच्या आणि मकाच्या भरोशावर तर राहूच नका. 5 एकर जमीन असेल तर 4 म्हशी घ्या, दररोजचं म्हशीचं दूध पिळा, राजूरला घेऊन जा, तिकडं भोकरदनला घेऊन जा, तिकडं देळगाव राजाला घेऊन जा, तिकडं टेंभुर्णीला घेऊन जा. घर बसल्या तुम्हाला 40 ते 50 हजार रुपये महिना पडेल. आणि एक वाक्य सांगू का, तुम्हाला 100% जरी आरक्षण भेटलं तरी नोकरीसाठी पैसेच मोजावं लागतात. म्हणून तुम्ही नोकरीच्या भरोश्यावर राहू नका. नोकरीच्या नांदी लागसाल तर वय निघून जाईल, छोकरी भेटणार नाही, नोकरी लागणार नाही, बस लटकते राहणारे, लटकूत राहावं लागल. म्हणून सर्वांनी कष्ट करा. मी तरी या मताचा महाराज आहे, दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतः काम देणारे तयार व्हा, त्या दिवशी तुमचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि माझी तरुणांना विनंती आहे, जीवनामध्ये व्यसन करू नका, धर्मासाठी सर्वांनी एकत्रित या. आज आपण खूप चांगल्या मार्गाने अनुकरण करत आहोत महाराज. मला मागच्या वेळेस 22 जानेवारीला अख्ख्या महाराष्ट्राने नव्हे अख्ख्या विश्वाने दुसऱ्यांदा दीपावली साजरी केली महाराज. किती सुंदर माझ्या प्रभू रामचंद्राचा उत्सव. मी तर भाग्यवान आहे की राम मंदिराचा उत्सव भारतीय लोकांनी तर केला, पण आम्हाला मुस्लिम कंट्रीमध्ये, म्हणजे जिथं हे सर्व मुस्लिम प्रदेश आहे, असं हुकुमशाही राज्य आहे, अशा दुबईसारख्या ठिकाणी सुद्धा आम्हाला 22 जानेवारीला कीर्तन करण्याचं भाग्य लाभलं. ही ज्ञानोबराय तुकोबरायची कृपा आहे महाराज. म्हणून प्रत्येकाने आता राम मंदिराचं काय सांगायचं काम आहे, जिकडं तिकडं त्या मंदिराचीच चर्चा आहे महाराज. आणि असलंही पाहिजेत. 25 घरं जर एखाद्या गावामध्ये मुस्लिम धर्माचे असले तर तिथं 50-50 लाख रुपयाची मस्जिद असते. किती? मग ज्या देशामध्ये 75% हिंदू आहे त्या देशातलं राम मंदिर या जगातलं सगळ्यात मोठं मंदिर असलं पाहिजेत महाराज. याच्यानंतर कोणी उत्तर प्रदेशला गेलं, वृंदावनला जरी गेलं तरी लोक म्हणले नाही पाहिजेत आपल्याला ताजमहलच्या दर्शनाला जायचं, लोक म्हणले पाहिजेत आपल्याला फक्त आणि फक्त अयोध्येलाच जायचं. एवढं सुंदर अयोध्येचं मंदिर सर्व देशवासियांच्या प्रयत्नातून ते तयार झालेलं आहे. आता सगळीकडे हवा सुंदर चालू आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती, आपण सुद्धा हवेच्या प्रवाहाच्या विरोधात नका जाऊ, हवेत सामील होऊन चला, हवेत सामील होऊन चला. हवेच्या विरोधात जर गेले तर लोक दगडासारखं उचलतील आणि बाहेर फेकून देतील. म्हणून प्रवाहाच्या विरोधात प्रवास करायचा नाही. प्रवाहाच्या विरोधात प्रवास केला रे केला की लोक आपल्याला प्रवाहातून उचलतात आणि बाहेर फेकून देतात. म्हणून सर्व हिंदू बांधवांना माझी विनंती आहे, अवघ्या 4-5 दिवसावर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म उत्सव आला आहे. महाराष्ट्रातील सर्व तरुणांना, कारण हा कार्यक्रम फक्त आपला जिल्हा पाहतोय असं नाही, अख्खा महाराष्ट्र आपल्या राजुरेश्वराचा मंदिराचा कार्यक्रम पाहतोय. म्हणून सर्व महाराष्ट्रातल्या तरुणांना माझी विनंती आहे, DJ लावून, दारू पिऊन, अश्लील गाण्या लावून माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती साजरी करायची नाही. छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती साजरी करत असताना कीर्तन ठेवा याही मताचा मी महाराज नाही आहे. सगळे राजूरकर मंडळी, तुम्हाला जर माझ्या राजाची जयंती साजरी करायची असेल तर सर्व राजूरचे तरुण एकत्रित या. त्या दिवशी DJ लावू नका, मिरवणूक काढू नका, भगवे झेंडे सुद्धा लावू नका. त्या दिवशी सर्वांनी आपलं गाव स्वच्छ करा. याच्यापेक्षा दुसरी जयंती माझ्या राजाची अजिबात नाही आहे. गोरगरिबाला मदत करा. असं जर केलं तर माझ्या राजाला बरं वाटेल. अरे तुम्ही राजाचं नाव घ्यावं एवढा राजा मोठा नाही आहे. या चंद्र सूर्य असेपर्यंत
माझ्या राजासारखा दुसरा तेजस्वी राजा या महाराष्ट्रात जन्माला येणं शक्य नाही, म्हणून तर अख्खा महाराष्ट्र मोठ्या प्रेमानं म्हणतोय ना, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, जात पात ना धर्म पाहिला बनला माणूस कीवर, जगला पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर, पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, हर 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 हर. म्हणून हिंदू धर्मासाठी सर्वांनी एकत्रित या. जीवनामध्ये व्यसन करू नका. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, प्रत्येकानं आपल्या आईवडिलाची सेवा करा. मी नेहमी सांगतोय, ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल, ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल ना गड्यांनो, त्या दिवशी निश्चित तुम्ही पोरके होसाल. पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यांनो, अरे भगवान शंकराची कार्तिक स्वामी आणि गणपतीरायाची पैंज लागली. तुम्हाला सर्वांना चरित्रभाग माहिती आहे. जो पृथ्वीला प्रदक्षिणा करल तो सर्वात श्रेष्ठ ठरल. कार्तिक स्वामी मोरावर बसले आणि त्यांनी पृथ्वीची प्रदक्षिणा सुरू केली. गणपती बाप्पाचं वाहन उंदीर होतं. आता कधी तो गणपती उंदरावर बसणार आणि कधी पृथ्वीची प्रदक्षिणा करणार. नारदजीने सांगितलं, भाऊ पृथ्वीची प्रदक्षिणा करण्यापेक्षा भगवान शंकराची आणि पार्वतीची परीक्षा कर, प्रदक्षिणा कर. पृथ्वीच्या प्रदक्षिणेचं पुण्य तुला लागल. आई बापाची प्रदक्षिणा ही पृथ्वीच्या प्रदक्षिणे एवढं पुण्य जर आपल्याला मिळत असेल तर निश्चित प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा केली पाहिजे. मी 2-4 दिवसापूर्वी पनवेलला कीर्तनाला गेलो होतो. पनवेलच्या एअरपोर्टजवळ एका माणसाची 500 एकर जमीन आहे. आबा त्यांचा एक मुलगा आहे, तो अमेरिकेला राहतो. अमेरिकेचे जे 5 डॉक्टर आहेत त्यामधले 3रा नंबर आहे त्या डॉक्टरचा. 1.5 महिन्यापूर्वी त्याची आई मरण पावल्यानंतर त्या बापाने त्या पोराला फोन केला, ए दादा, एकुलता एक आहेस तू, 2 दिवस आम्ही आईची काहीतरी व्यवस्था करतो, तिला बर्फात ठेवतो, पण तू स्पेशल फ्लाईट करून इथं ये. त्या पोराने आपल्या बापाला सांगितलं, पप्पा माझं खूप बिझी शेड्यूल आहे. 25 ते 30 हजार कोटीचा मालक होता तो. 50 कोटीचं त्याचं घर होतं. मला सगळ्या फॉरेनच्या गोष्टी होत्या आणि तो माझ्याकडे पाहून रडत होता. म्हणे, महाराज माझ्या पोराने मला सांगितलं, पप्पा माझं येणं होत नाही आहे, अंत्ययात्रेच्या वेळेस तुम्ही मला व्हिडिओ कॉल करा. त्या व्हिडिओ कॉलमधून मी माझ्या आईची अंत्ययात्रा पाहतो. माझी तरी विनंती गड्यानो, एवढा पैसाच कमवू नका लेकरासाठी की ते लेकरं तुम्हाला सोडून जातील. एवढं शिक्षणच नका घेऊ की ते शिक्षणामुळं माणसाला आईबापाची लाज वाटेल. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी गेले ना महाराज, तर एका उद्योगपत्याच्या एका बिझनेसमॅनच्या कुत्र्याचं मेंटेनन्स 1 लाख रुपये दारातल्या. एका उद्योगपत्याच्या दारातल्या कुत्र्याचं मेंटेनन्स 1 लाख रुपये. पण नशीब एवढं खराब आहे की त्या कुत्र्यांचे मायबाप वृद्धाश्रममध्ये महाराज. कळलं तुम्हाला? नाही कळलं तरी उद्या सगळ्यांनी जेवून जाऊ, उद्या महाप्रसाद आहे, बरोबर आहे का नाही? ताण नका घेऊ. म्हणून सर्वांना माझी विनंती, आईबाप हे तुमच्या जीवनातलं दैवत आहे, त्यांची सेवा करा. मी नेहमी सांगतो, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार, तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग,
कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार, नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर, तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन, आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा, धर्माची सेवा करा. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच मंडळी, त्यामध्ये प्रामुख्यानं आमचे सर्वच महाराज मंडळी, जोपर्यंत सूचना होत नाही तोपर्यंत कोणी उठायचं. अजून विठोबा रुक्माई राहिलं बरं. हां, पिंगळा मागच्या वर्षी झाला ना. त्याचे चार्जेस वेगळे लागतील ना सास्ते बाबा. 11 वाजले आता. म्हणून सर्वच महाराज मंडळी, हे संप्रदायाचं वैभव आहे आमचे. दोन्ही पाकोद आमचा ओमकार दादा आहेत. दादांचं काय नाव आहे? दत्ता महाराज. सर्वच महाराज मंडळी, सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. आज आबासुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. म्हणजे आमच्या महाराज मंडळीवर, वारकऱ्यांवर अत्यंत प्रेम करणारं. वास्तविक तुमचा जिल्हा जालना आहे, तरी पण आमच्या चोखोबराईच्या पुण्यतिथीला सुद्धा आबांना आम्ही आमंत्रण दिलं. आमच्या कार्यक्रमाला सुद्धा आबा उपस्थित होते. आणि आम्हा सर्व लेकरांवर आईसारखं प्रेम करणारं एकदम साधं व्यक्तिमत्व म्हणजे ताईसुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. ताई हे कोणीच दादाजवळ जात नाही बरं, कारण की दादाकडं मागायची काही गरजच पडत नाही. ताईनं सगळ्या इच्छा पूर्ण केलेल्या, आईनं दादाकडे जायची काही गरज नाही. म्हणजे सर्वच महाराज मंडळीवर आपल्या लेकराहीपेक्षा जास्त प्रेम करणाऱ्या आमच्या ताई, ताई म्हणण्यापेक्षा आमची आईची महाराज ती. आणि मी खरं सांगू का, प्रत्येक कर्तबगार पुरुषाच्या मागे एखाद्या माय माऊलीचा हात असतो, बरोबर आहे का नाही. दादाचं आज एवढं मोठं वैभव आहे, मुलगा आमदार आहे, ते कॅबिनेट मंत्री आहे, सर्व खरं आहे, हे सर्वांना मान्य आहे. पण त्या घरामधली खरी लक्ष्मी जर कोण असेल तर आईसाहेब तुम्ही महाराज. खरं सांगतोय. याचं कारण कुठेही जा हजरच आहे, बरोबर आहे का नाही. आता दादाच्या मागं तर व्यापच आहे, पण कोणीही फोन करा, आपला हाताला धरून घेऊन जाऊ शकतात. आज कथेला सुद्धा होत्या, परत जाऊन 2-3 लग्न करून कीर्तनाला सुद्धा म्हणे मी पुरुषोत्तम महाराजाच्या कीर्तनाला येणार आहेत. म्हणून ताईंनाही द्यावे तेवढे धन्यवाद. सर्वच मंडळी या कार्यक्रमासाठी तनमन धनानं प्रयत्न करणारे, तुम्ही जेवढ्या लोकांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केलं त्या सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. अजून 2 राहिलं, बरोबर आहे का. अजून विठोबा रुक्माई घेऊन एकदा. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरद शेवटी बा काळ बांधून नेईल, सरद शेवटी बा, सरत शेवटी बा बांधून नेईल, सरत शेवटी बा, हो सरद शेवटी बा काळ बांधून नेईल, सरद शेवटी बा, सरत शेवटी बा बांधून नेईल.
गोपाल कुमारी जय गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करायची जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरु जोग चुकीचं असेल माझ्या बुद्धीचे दोष. जाता जाता सर्वांना एक छोटीशी विनंती आहे. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो मागच्याही वर्षी आमच्या चोखोबरायचा उत्सव खूप थाटामाटात झाला. याही वर्षी 22 मे ते 29 मे या कालावधीमध्ये खूप मोठा उत्सव आहे. जरी नाही 7 दिवस जमलं तरी काल्याच्या दिवशी आमरस खायला या अशी सर्व मंडळीला मी काय करतो विनंती करतो. खूप मोठा उत्सव आहे. महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार गुणीजन महाराज मंडळी याही वर्षी तेवढेच तोला मोलातले कॅबिनेटही येतील, मंत्री येतील, सर्वच मंडळी येतील. जिथं लोक आहेत तिथं सर्व मंडळी येणारच आहेत. म्हणून सर्वांनी त्या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा. अजून एक छोटीशी विनंती आहे. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय. तुम्ही म्हणसाल काही पैसे वगैरे मागता का महाराज? तसलं काही मनात पाप आणू नका, पण त्या गाईचं रक्षण व्हावं यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. सुंदर असं त्या गाईच्या याच्यामधून वारकरी अगरबत्ती तयार करतोय. समोर क्रीटा गाडी उभी आहे. प्रत्येकानं घरी जाताना अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. तुम्ही म्हणसाल महाराज धंदा करता का? धंदा करायची काहीच गरज नाही मला. दररोजचे 2 कीर्तन आहे. किती आहे? 2 आहे. फक्त बेरीज नका करू. त्याच्यातून जो पैसा येतो तो गोमातेच्या चाऱ्यासाठी आणि गोमातेच्या पाण्यासाठी जातो आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, प्रत्येकाने अगरबत्ती घेऊन जा. त्याच्यातून आलेला पैसा निश्चित गोमातेच्या मुखामध्ये जाईल याची शाश्वती मी तुम्हाला नारदाच्या गा देऊन देतो. जय श्रीराम, जय श्रीराम, ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली क्षमा